मित्रांनो नमस्कार मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत संजय गांधी निराधार अनुदान योजना या महत्त्वाच्या शासकीय योजनेबद्दल। ही योजना महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत चालवली जाते। या योजनेचा उद्देश आहे गरजू, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अनाथ व्यक्तींना आर्थिक सहाय्य पुरवणे। तर कोण पात्र आहेत या योजनेसाठी त्याला पाहूया। नंबर 1, 65 वर्षाखाली महिला आणि पुरुष ज्यांची कोणतीही कमाई नाही। नंबर 2, अनाथ, विधवा, अपंग किंवा गंभीर आजाराने त्रस्त व्यक्तींनी। नंबर 3, ज्यांचे कुटुंब उत्पन्न वर्षाला ठराविक मर्यादेपेक्षा कमी आहे। नंबर 4, ज्यांच्याकडे शासकीय सेवा किंवा पेन्शनचा अन्य कोणताही स्रोत नाही। या योजनेअंतर्गत किती अनुदान मिळते ते पाहूया। एका लाभार्थ्याला दरमहा 600 रुपये मिळतात। जर कुटुंबात 2 पात्र सदस्य असतील तर 900 रुपये प्रति महिना मिळतात। तर मित्रांनो, अर्ज कसा करायचा ते पण पाहूया। नंबर 1, जवळच्या तहसील कार्यालयात किंवा समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात जावे। नंबर 2, आवश्यक कागदपत्र भरून अर्ज करावा। उदाहरणार्थ ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला, वैद्यकीय प्रमाणपत्र अपंग असल्यास, मृत्यू प्रमाणपत्र विधवा असल्यास। नंबर 3, ऑनलाईन अर्जासाठी महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर देखील भेट देऊ शकता। महत्त्वाचे म्हणजे योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार महाराष्ट्रात किमान 15 वर्ष वास्तव्य केलेला असावा। ही योजना गरजू लोकांसाठी एक मोठा आधार ठरते। आपणही पात्र असाल किंवा आपल्या ओळखीच्या कोणालाही गरज असेल तर आजच त्यांना ही माहिती द्या आणि अर्ज करण्यास मदत करा। जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।